तुला सांगते तेजू, नवऱ्याला ना रात्री दुधातनं जायफळ देत जा. झोप बी चांगली लागते आणि डोकं बी गरम होत नाही. अगं नवरा म्हणलं तर बायकोवर राग काढणारच की. घ्यायचं वाईट समजून आपणच. का समजून घ्यायचं? अगं संसार टिकवण्यासाठी. हो, पण संसार टिकवणं ही जबाबदारी काय फक्त बाईचीच असते का? तेच म्हणते मी, बाईनी काय फक्त सोसतच राहायचं व्हय? हा मग तेजू, तू एक काम कर बया, रोजच नवऱ्यासोबत कुस्ती खेळत जा आणि त्याला रोज उचलून आपटत जा, म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल. बरोबर का नाही? राजू दूर जा. बोल ना दादा, काय झालं? काय चाललंय? त्या बायका अजून इथं काय करते? अरे अडूनच बसलायत त्या. आता आमच्या घरात न जा म्हणून कसं सांगायचं त्यांना? बघ ना, मी तरी एवढं कामाला लावलं तरी पण ते हालना झाल्यात, बसून राहिल्यात तशाच. बरं, या सगळ्या गडबडीत तेजूशी बोलायचं राहून गेलं ना, म्हणून ती पण कसर भरून काढतात आता ते. मला ना तेजूचा हाल बघवणं झालंय बरं का. बायकांनी ना सारखा सारखा तोच विषय काढून ना तेजूला पाक बेजार करून टाकला असं. काय काय बायकांचं तर बोलणं असं असतं ना, गिदाट टोच मारताना तसं बोलतात. म्हणजे वर्ण दाखवणार जखमीवर मलम लावायला आले का, पण ती जखम अजून कशी उघडी पडेल ना याच्याकडे जास्त लक्ष असतं यांचं. काम करतो मीच बोलतो त्यांच्याशी. सूर्य आहे पण. हा बोला की काका, आवाज येतोय का? हा हा बोला बोला. काकी हे काय इथंच आहे? शांता का ती पण इथंच आहे? काय काय सांगताय? हा 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 सांगतो मी सांगतो. हा काय झालं सूर्या? काय झालं? काय अख्खं घर तुम्हाला गावभर शोधतंय? अगो बया, चला चला, लय उशीर झाला की. माझी सून तर माझ्या नावानं खडं फोडत असेल. मला पण घरचे सर्व शोधत असते. अगं मी तर सगळी कामं तशीच टाकून आली आहे. चल बाई चल लवकर. चला लवकर. अहो, मावशी आला तर जेवून जावा ना. अहो जेवून जावं तर. अरे काम पडली बाबा. नवरा काही हातात घेऊन बसला असेल, लाकूड जळकत. अहो, आता एवढं काम केलंय. अहो, ऐका की थांबा की. अहो मावशी, मामा नाना इथं का? ये बस. सूर्या, कामच तसे. जे काय झालं ते आम्हाला अजिबात पटलं नाही. पण आता तेच धरून बसण्यात काय अर्थ आहे का? सांग, तूच काय ते सांग. सूर्या, आम्हाला डॅडीने बोलून घेतलं होतं. त्यांच्या पण मनात आहे सबमिट करून घ्यायचा. अरे तोच तर प्रस्ताव घेऊन आलोय तुझ्याकडं. मामा नाना, तुमचा कधी मी शब्द पडू दिला का? तुम्हीच सांगा मला. आणि डॅडींच्या शब्दाबाहेर जाणं मला किती अवघड जात असेल याची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे. आपण समिट घडवून आणणार आहे, आपण कोण आहे? या सगळ्या शत्रू पावलांनी पुढाकार घेतला पाहिजे ना. ते घेतायत का? ते करतात का? काय गेलं 2 दिवस एक साधा फोन केला नाही त्यांनी माफीसाठी. माफीचं सोडा, बायकोच्या काळजीने एकदा तरी फोन केला पाहिजे होता का? नाही, ते पण नाही केलेला. विचारा तेजूला. तेजू, एकदा तरी फोन आला का तुला? नाही. घ्या, तुम्हीच सांगा कुठल्या भरोश्यावर मी माझ्या बहिणीला पाठवायचं त्यांच्याकडे? त्यामुळे मला ना हे समेट मान्य नाही. सूर्या, आम्ही डॅडीला शब्द देऊन आलोय. हा, ना मामा, एवढंच आहे ना. मी बोलतो डॅडींशी, तुम्ही नका काळजी करू. मी लावतो फोन त्यांना.
लागला लागला बाण निशाण्यावर लागला वाटलं. बोला जावई बापू, लय बरं वाटलं तुमचा फोन आला. हॅलो डॅडी, नाना आणि मामा तुमचा प्रस्ताव घेऊन आले होते. जावई बापू तुमचं मन लय मोठे, हे तुम्ही तो प्रस्ताव मान्य करणार आम्हाला माहिती आहे. नाही डॅडी, तुम्ही राग मानू नका, पण मला तुमचा प्रस्ताव मान्य नाही. हे बघा डॅडी, तुम्ही माझ्यासाठी देव आहे. तुम्ही माझा जीव जरी मागितला ना तरी मी देईन. या बाबतीत मला माफ करा. शत्रू जेव्हा नीट मनापासून त्याच्या बायकोची माफी मागल ना, तेव्हा जो विषय मिळेल. ठेवतो मी फोन. लायकी का भिकाऱ्याची. काय झालं डॅडी? माझा आलाय या सूर्याला, आमचा प्रस्ताव मान्य नाही म्हणतो. ए छत्री, तुला त्या धनुच्या सासऱ्याची माहिती काढायला सांगितलं तू, काय झालं? डॅडी, अहो त्याची सगळी कुंडलीच काढली आहे का आपल्या काही फायद्याचं? हो तर अहो ते सगळे घरच कंजूस आहे. हा तो बाप लेट वेगवेगळ्या बँकेच्या कर्जात पार बुडलेत. पायाच्या नकापासून डोसक्यापर्यंत कर्जच कर्ज. अहो बँकेची लोक रोज त्यांच्या घरी जप्तीसाठी येतात आणि एक घेऊनच आलोय बघा. या बघा ही सगळी कर्जाची डिटेल्स. वा 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 छत्री, शाबास. उगाच नाही तुला आम्ही सोबत ठेवत. PL धनलक्ष्मी बँक इथं लोन डिपार्टमेंटला मला वाटतं तो शंतनू खराडे, त्याचा नंबर शोधून काढ, त्याला फोन लाव. सूर्या, आता तुला तुझी लायकी दाखवतो का नाही बघ. आमचा प्रस्ताव नाही म्हणतो काय, आता तूच आमच्याकडं प्रस्ताव घेऊन येशील. नाही तुला आमच्या पायावर लोळण घ्यायला लावली. नावाचा जालिंदर निंबाळकर नाही. वा धने, भाकऱ्या पण तुझ्यासारखेच झालेत. खाणाऱ्याचं पोट पण ना एकदम मजबूत पाहिजे है ना दादा. राजू गप्पा बसा, नाहीतर तुला ना भाकरीच्या पिठात मळून काढत. धरू दीदी, तुझ्या हातचं खाण्यापेक्षा ना मी उपाशी मरल ग. गप्पा बस ना. भांडू नका, जेवायला ये. खाऊ नको ते भाकरी, खाऊच नको. छान आहे ग. बस. तेजू, आता जास्त विचार करायचा नाही. आता सावकाश पण पोटभर जेवायचं. तेजू, असं किती दिवस दुःख करत बसणार? जीवन घे भाऊ. तेजू, खाऊन घे.
सूर्या सूर्या वहिनी अक्का तू नको काळजी करू देव हाय आपल्या पाठीशी समजा ठीक होणार बघ सूर्या ही काय पद्धत झाली का असं जेवणाच्या ताटावरनं कोण उठून जात रे तेजूला काय वाटलं असेल याचा विचार केलास तू तुळजा शत्रुरावांचा एकदा तरी फोन यायला पाहिजे होता ना ग. अरे हो मान्य आहे मला नाही आला पण म्हणून काही जेवणावर राग काढणार आहेस का तसं नाही पण तेजूच्या बाबतीत काय सगळं घडतंय तिच्याच वाटेला काय आहे सगळं तुळजा आपली पण भांडणं झाली होती तू माझ्यावर चिडली होतीस मी आलोच ना तुला भेटायला मागितलीच ना माफी का कारण मला आहे ना मला माझ्या रागापेक्षा आपला संसार जास्त महत्वाचा वाटला तुझं माझ्या आयुष्यात असणं जास्त महत्वाचं वाटलं शत्रुरावांना तेजूच्या बाबतीत का असं वाटत त्यांना त्यांच्या वागण्याचा जरा सुद्धा पश्चाताप नाही का सूर्या तू ना फार चुकीच्या माणसाकडनं अपेक्षा करतोस अगं मग काय करू तुळजा माझ्या बहिणीला असंच घरात ठेवू का अगं विचार करून येड लागेल तिला तेच लागू नये म्हणून एक उपाय काढलाय मी सूर्या आपण ना तेजूला शिक्षिकेची नोकरी परत करायला सांगूया म्हणजे घरात तिचं मनही खायला उठणार नाही आणि ना या सगळ्या विचारांपासून ती जरा लांबच जाईल शिवाय कामात जर ती रमली तर आनंदी पण राहील काय वाटतं तुला बायको बायको कोण आलाय बघ तुझा नवरा आलाय तुला घेऊन जायला बायको पुढे बायको बायको ए बायको चल बघ सॉरी सॉरी दाजी सॉरी दाजी सॉरी मला माफ करा दाजी तुम्हाला काय वाटलं मला वाईट नाही वाटलं वाटलं लय वाईट वाटलं झोप नाही झोप काल रात्रीपासून आहे ना झोपच नाही वाईट वाटलं म्हणून मी असं आलोय तुमच्यापर्यंत ऐका हे बघा मी डोळे उघडले मला तेजू दिसते डोळे बंद केले तेजू दिसली डोळे उघडले त्या बघा तेजू दिसती मला दुसरं काय दिसत नाही मला सुचा नाही झालं हे सांगतो तुम्हाला ती दिवाळीची लाइटिंग असते का लाइटिंग ती कशी पाकपूक करते इती जाती नाही इती आणि जाती तसंच आमची बायको आमच्या डोळ्यासमोर येते आणि परत जाते सगळीकडून कुठं पण बघा मला फक्त बायको दिसती दाजी हे बघा लय करंट बसलाय मला तुम्ही अजून करंट देऊ नका एक बारी माफ कर मला माझ्या बायकोला
घेऊन जाऊ द्या ना दाजी. का पाठवायचं? सांग ना, का पाठवायचं? तुझे हे असले दारू पिऊन केलेले तमाशे बघायला? बोलल्या आमच्या बहिणाबाई बोलल्या. बहिणाबाई तुमचे पाय कुठे? काय साहेब कुठे पाय? हा. हे पाय ना फाटक्यात घालू नका आणि अजून फाडू नका. हा? तुम्हाला माझी बहीण व्हायला कधीच जमलं नाही. हा दुश्मन तर नको ना बनू. हे बघ या बहिणी बघ. अगं या असं भाऊ बहिणीचं नातं असते. पाया पडतो बाई तुझ्या. हा हो दाजी ऐका ना. हो दारू नाही, हे प्रेम आहे प्रेम. हे बघा तुमच्या बहिणीवरचं प्रेम आहे. लई त्रास झाला म्हणून घेतली बस. त्रास झाला. त्रास फक्त तुम्हालाच झाला का? आम्हाला नाही झाला? आम्ही पण दारू प्यायला पाहिजे होती का? हा अहो तुम्ही सुधराल म्हणून मी तेजूला इकडे घेऊन आलो, तर तुम्ही अजूनच बिघडत चाललाय. शत्रू पाहुणे तुम्ही जात शुद्धीत असेल ना तेव्हा या. चल नाही चला, चला. बायको चला तेजू बोल ना काहीतरी. तुराव या तुम्ही. चल. दाजी चल. हो दाजी तुम्ही ऐकून घ्या ना माझं. ऐकून तरी. शुद्धीत कसा येणार होतो मी? कसा येणार? इथं यायचं म्हणलं तर हिंमत गोळा करायला लागते. तुमच्या पुढं तर यायची हिंमत पण होत नव्हती माझी. माझी बायको अहो बायको पुढं पण यायची हिंमत होत नव्हती. म्हणून थोडा सपोर्ट मिळावा म्हणून दारू घेतली. हा बघा मी हात जोडतो. माझ्या विनंतीला आहे ना नाही नका म्हणू. हा? मी पण तुम्हाला विनंती करतो, मला तुमच्याशी या अवस्थेत नाही बोलायचं. जेव्हा तुम्ही सुधराल, माझ्या बहिणीचा मान ठेवाल, तेव्हा आपण बोलू. पण आत्ता तुम्ही जायत नाही. ते बघा माझ्या बहिणीच्या डोळ्यात देखत तिच्या नवऱ्याला हाकलून देऊन असं बाहेर काढून तिला अजून मला त्रासात नाही पाडायचं. तुम्ही जायत नाही. ओके ओके ठीक आहे. जातो आम्ही आमच्या घरी जातो. बायको तेजू मला हीच परीक्षा असते ना त्याची. ते नक्की सुधारतील. आपण सुधरवू त्यांना.